नमस्कार श्रोते हो. साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर तुम्ही ऐकताय लक्ष्मी कमल गेडाम लिखित त्या मध्यरात्री नंतर ही कादंबरी आणि आज भाग 13वा. जरा वेळातच मुकुंदा कंट्रोल दुकानात गेला आणि मागच्याच पावली परतही आला. धान्य आणण्यासाठी हलवत नेलेली पिशवी हलवतच आणली आणि खिळ्याला अडकवून टाकली. काहून हो, काय झालं? थैली रिकामी? काय व्हायचंय, नेहमीसारखं धान्य संपलं. गहू नाही, साखर नाही, तांदूळ नाही, सर्व नाही नाहीचाच पाडा. सर्वेच वापस गेले बिचारे. असा कसा आल्याबरोबर डाळ धाना सरतेल एकाचा? कवा म्हणते आल्या आल्या सरला, पुरा कोटा भेटलाच नाही. मलेच नाही भेटला तर तुम्हाला कुठून देऊ? उद्या या, परवा या. लयच हवा चढली या रामदास वानखडेच्या डोसक्यात. जवा तवा समोरच्या संघ उरमटासारखं बोलत राहते ना. कसं भेटलं लेकाला हे कंट्रोलचं दुकान? त्याले हे दुकान देऊन माकडाच्या हाती कोलीत दिलंय बाप्पा. रमा नाकावर वळी पाडून बोलत होती. बाप्पा कसं नाही भेटणार? लांडगा माणूस आहे तो. दांडगेशाही करून मिळवलं असन. तालुक्याच्या तहसीलदारानं त्याच्यासाठी कागदपत्राची जमवाजमव केली म्हणते. आणखीन कोणी महसूल खात्याचे अधिकारी असनच त्याचे जोडीले. त्याले दुकान भेटलं म्हणून आपल्याला काही नाही त्याचं सुखदुःख, पण वरीच झालं अजून कोणाले पुरा कोटा भेटत नाही. मजुरी पाडून लोक आस्थेनं जातेत, रिकामे हात हलवत निरासून वापस येतात. म्हणून सारे पूरग्रस्त चिडूनच आहेत. भेटन त्याला इसेर आले सव्वासेर कोणीतरी भेटनच. आता सम्राटच्या घरनं भाकरी थापून आणा, सरोज आसन घरी. पुढे आठवडाभर तरी रमाला काही काम करता येईना. मुकुंदाच्या मदतीनं कसंबसं स्वयंपाकाचं ती बघत होती. त्या 3-4 दिवसातच घराला जणू अवकाळा आली होती. साहजिकच आहे, जिथे हात फिरे तिथे लक्ष्मी ठहरे. इथे घरची लक्ष्मी 1.5 हाताची होऊन बसली होती. 2 हातानं ती घरात वावरत होती. मुकुंदालाही फार दगदग होत होती. जमेल तशी घराची झाडझोड करणं, गाईचं शेण पाणी, चारा पाणी, दूध काढणं वगैरे वगैरे सगळी कामं आणि शेतातली नित्याची कामं अशी त्याची दिनचर्या झाली होती. तो शेतात जायला निघाला की रमा त्याला आवर्जून म्हणायची, चांगलं पाहून उचला बापा दगडं, एकदम हात नको घालू. खुरपण ह्या संग. अगोदर खुरप्यानं दगडं बाजूले करा आणि मग दगड उचला. दगडाखाली आणि धरतीच्या पोटात काय काय दडलं राहीन त्याचा भरोसा नसते. आणि पाणी पडल्यावर विशेष काळजी घ्यायला लागते बाप्पा. तू नसलीच काळजी करू नको व. अपघात काही नेहमी होत नाही. अनुमान धापक्या एखादी वक्ताले होऊन जाते. आणि असं क्षणाक्षणाले फुकून पावलं टाकलेलं बरंच बरं आहे तर मग. आणि मला सांग, धोक्या कोणच्या कामात नाही व. एखादी दुर्घटना घडायचीच असली तर कुठेही घडून जाते. घर बसल्याही घडते ते. तुलाही विचार नको करू, आपली तब्येत सांभाळ, होय बरी लवकर. अशी कोणता धरून निजली तर मलेच बरं नाही वाटत. असं बोलून तो खिन्नसा गालात हसायचा. पहा पहा, माया एका शब्दावर किती बोलले तुम्ही, किती किती ऐकवलं तुम्ही मले. बरं ठीक आहे, आता निघतोय मी. असं म्हणत त्याने टोपलं, पाण्याचं भरणं, शिदोरी घेतली. टोपल्यात पाण्याचं भरणं ठेवलं, ते टोपलं डोक्यावर घेतलं, सब्बल खांद्यावर ठेवली, त्याला शिदोरी अडकवली, पायात तळवे झिजलेले चपला घातले आणि निघताना पुन्हा म्हणाला, दोराची कडी आतून लावून घे बरं. कुत्रं मांजर जाईन नाही तर घरात, मी जातो. साधारण आठवड्यानंतर रमा ही शेतात जायला लागली. पुन्हा तिची ओढाताण सुरू झाली. तशी ती थांबली होतीच कुठे म्हणा. शरीरानं घरात वाकळीवर पडलेली असली तरी मनाची ताणाताण व्हायची. मनाला शांती कुठे होती. जवळजवळ संपूर्ण मृग नक्षत्र कोरडं गेलं होतं. मध्यंतरी बदाबदा पाऊस पडला खरा, पण पुढे त्यांनी चांगलीच उघडी दिली. त्यामुळे सगळी जनता, लहान मोठे शेतकरी, शेतमजूर सगळे चिंतेत होते. त्या दिवशी मात्र अचानक ढग दाटून आले. ऐन दुपारी दंड दंड पाऊस कोसळला. बळीराजा सुखावला. गरीब श्रीमंत, लहान मोठे सगळ्यांना आनंद झाला. रडवेले निरुत्साही चेहरे प्रफुल्लित झाले, उजळले, समाधानी दिसायला लागले. 5-6 वर्षांची पोरं सोरं उघडे होऊन अंगणात नाचायला लागले. अंगणात साचलेल्या पाण्यात कागदी नावा सोडायला लागले. नदी नाल्यातले खाचखळगे पूर्णतः भरले. तिथं धार व्हायला लागली. नदी नाल्याला पूर आला. आता ते सर्वच जण खऱ्या अर्थानं पेरणी करणार होते. मध्ये काही जणांनी पेरणी केली होती, पण त्यांच्यावरही दुबार पेरणीची वेळ आली होती. आता खऱ्या अर्थानं पेरणी करण्याचा उत्साह सर्वांना वाटत होता.
सर्व जमीन मालक आपापल्या बियाणाची, अवजाराची, बियाणासोबतच्या पेरण्याच्या खताची जुळवाजुळव करून लागले. मजूर शोधायला लागले. सगळं काही नीट घेतलंय ना ते पाहायला लागले. ज्यांच्याकडे बैलजोडी आऊत नव्हते ते रात्रीलाच फिरून भाड्यानं आऊत शोधायला लागले. मुकुंदालाही बैलजोडी आणि आऊत हवे होते, मात्र आऊत हाकण्याचं काम तो स्वतः करणार होता. पेरण्याचं काम रमा करणार होती, पण त्याला आऊतच मिळेना. कारण प्रत्येकाच्या शेतात पेरणी करायची घाई. भाड्यापेक्षा स्वतःचं घर आधी बघायचं, हा जगाचा व्यवहार, हीच रीत. आणि हे सगळं माहीत असूनही मुकुंदा गावभर आऊतासाठी पायपीट करत होता. मनात चिवट आशा धरून मोठ्या कास्तकाराला आऊत भाड्यानं देता का म्हणून विचारत होता आणि तिथून निराश होऊन दुसऱ्या शेतकऱ्याकडे जात होता. प्रयत्नांती परमेश्वर या उक्तीनुसार शेवटी एका शेतकऱ्याकडे त्याला आऊत मिळाले. पण त्या आऊत देण्याच्या होकारात आलेल्या संधीचा फायदा घ्यावा, गरजू दारात उभा आहे, मनासारखं भाडं आकारता येईल ही आऊत मालकाची अपेक्षा दडलेली होती. म्हणून मनासारखं भाडं उकळण्यासाठी तो मालक मुकुंदाला खोटंच म्हणाला, महा एका वावरातलं पेरणं झालंच नाही अजून, पण ते पेरणं पुढं ढकलून मी तुले आऊत देतो, मात्र भाडं मला सवयीनं द्यावं लागतं बॉ. पा विचार कर, आता तू एवढ्या तळमळीनं मला आऊत मागतं म्हणून तुले मी देऊन तरी राहिलो. दुसरं कोणी हे असतं तर मी आपलं पेरणं टाकून आऊत दिलंच नसतं. पण राहे हो, महा 1.5 एकराचा सोयाबीनचा पेर आहे. दिवस बुडाच्या अगोदर महा पेरणं होतं. पेरणं झाल्याबरोबर तुमचा आऊत तुमच्या स्वाधीन करतो, जे सुरू आहे ते पुरं भाडं देतो. मुकुंदा विनंती केल्याप्रमाणे बोलला, नाही नाही तसं नाही जमणार. सवाईचं भाडं असेल तर बोल. उद्या आऊत निघायचे वक्ताले घेऊन आऊत जा. आऊत मालक सफाईदारपणे बोलला. प्रसंग पडला बाका तो कधे को बोले काका. त्याप्रमाणे ठीक आहे राजे हो, येतो उद्या आऊत निघायचे येळेले असं म्हणत मुकुंदानं त्याचा निरोप घेतला. खऱ्या अर्थानं दणकेबाज पडलेला हा पहिलाच पाऊस असल्यामुळे भेगाळलेल्या तहानलेल्या जमिनीत पाणी मुरलेलं होतं. जमीन लोण्यासारखी मऊसूत झाली होती. शिवारात मातीचा हलका हलका कस्तुरी सुगंध पसरला होता. नदी नाले दोन्ही थड्या भरून वाहत होते. दुसऱ्या दिवशी दिवसभर आणि त्याआधी रात्रभर पाण्याने उघडीप दिल्यामुळे शिवारात पेरणी करणाऱ्यांना छान मजा येत होती. आऊत मालकाकडे जाऊन आऊत घ्यायचं, तिकडून पुढे शेतात जायचं असं ठरवून मुकुंदा एकटा पुढे निघून गेला. रमा बियाणं शिदोरी घेऊन जरा वेळाने निघाली. त्यावेळी सम्राट त्याच्या 3 वर्षाच्या मुलाला घेऊन त्याच्या दारात उभा होता. त्याला बघून रमानं विचारलं, बाप्पा तू नाही करत का रे सम्राट आज पेरणं? निश्चित मनानं दरोज्यात उभा आहे म्हणून म्हणते. काय पेरणं धरू काकू, आजची तिथी बरी नाही पेरा करासाठी आणि आत्ताची घटकाही चांगली नाही. येत्या 3 दिवसातले नक्तीरही बरे नाहीत. स्पष्टपणे तसं पंचांगात सांगितलं ना. अरे पण पाणी पडलं ना रे, तसाही पेरा करायला उशीर झाला आहे. आजवरी पिकाले डावऱ्या डोंड्याचे पेरं व्हायला पाहिजे होते. पण ते जाऊ दे, आज सर्वेच गावकरी पेरणं करून राहिले तर ते काय भयाडत का रे? शेती पंचांग पाहून पाहू नाही होत बाप्पा, हे तरी तुला काय सांगत बसली मी. एवढं बोलून रमा पुढे निघून गेली. त्या आठवड्यात दररोज पाऊस पडत होता, बहुधा रात्रीचाच. कधीतरी दिवसा शेतात काम सुरू असतानासुद्धा. त्यामुळे आठवड्याभरात पिकं तरारलेली दिसायला लागली. काळ्या काळ्या शेतात हिरव्या पोपटी पिकांच्या ओळी खुलून दिसायच्या. कुठे उगवलेली पराठी, कुठे ज्वारी, तूर, कुठे काही तर कुठे काही. सर्वच रोपांनी छान बाळसं धरलेलं. कुठे कुठे नव्यानं लावलेली पन्हेरी म्हणजे संत्र्याची छोटी छोटी झाडं. जवळजवळ सगळ्यांच्या शेतात पहिला निंदनाचा फेर झाला. कुठे डावऱ्या डोंग्याचे फेर व्हायला लागले. कुठे तऱ्हेतऱ्हेच्या खताचे म्हणजे युरिया, 18-18-10 वगैरे खताचं रिंगण पिकाभोवती उमटायला लागलं. प्रत्येक शेतातल्या हिरव्या पोपटी पिकात रंगीबेरंगी कपड्यातले स्त्री पुरुष वावरताना दिसायला लागले. सर्वत्र उत्साहाचं, उल्हासाचं, चैतन्याचं वातावरण निर्माण झालं. बलुत्यांच्या मंदावलेल्या कामाला आता वेग आला होता. लोहार दादा, माझी लोखंडाची 5 अर्जंट ठोकून दे. अरे वाडी दादा, महा डावरा भर डोंडे नीट कर, महा काम आडलंय. मी इथंच बसतो आणि माहिती पण माझा डावरा अगोदर नीट कर, मी घेऊन जातो, मग कामाला गती येते. त्यावर वाढ्याचं म्हणजे सुताराचं उत्तर यायचं, ठेवा की दम धरा, एवढं हातातलं काम पुरं होऊ द्या, हे पुरं झालं का तुमचंच करून देतो. आताशा एकदमच कामाचं लोड आलं ना. रातचा दिवस करून कामं करून राहिलो. परवा अजून अमावस्या आहे. अमावस्येले आम्ही किकर हातात धरत नाही म्हणून परवा काम बंद राहीन. आता तर मला पुढचे 2 दिवस रातचा दिवस करून काम करावं लागेल ना. हे असे संवाद कानावर पडायला लागले.
एक दिवशी खूप पाऊस पडला. तसाही आताशा सतत पडणाऱ्या पावसामुळे नदी नाल्यांना सतत पूर येत होते. थोड्याशाही पावसानं नदी नाल्याला लवकर पूर यायचा, लवकर उतरायचा सुद्धा. पण एक दिवशी चांगलाच पूर आला, मोठा पूर आला. पहिला मोठा पूर. शेतकरी, शेतमजूर नदी नाल्याच्या अल्ल्याड पल्ल्याड अडकून पडले. पूर उतरण्याची सगळेजण वाट पाहायला लागले. लेकुरवाळ्या स्त्रिया लेकराच्या ओढीनं कासावीस व्हायला लागल्या. एक प्रौढा त्या लेकुरवाळ्यांची अवस्था बघून थट्टेनं गाणं गुणगुणत होती. नदीले आला पूर, उतरन नदीबाई, घरी मैना कोंडली मी लेकुरवाळी. नदीले आला पूर, पाणी टेकलं वडाले, देव पुंडलिक बुडाले, चला नारळ फोडाले. पूर उतरावा म्हणून मनोमन देवाची, गंगेची प्रार्थना सगळे करायला लागले. रात्री बऱ्याच उशिरानं पूर उतरला, पण नदी नाले दुथड्या भरून वाहतच होते. गढूळ पाणी, त्यातही त्या पाण्याला ओढ, कुठे कुठे पाण्यात भोवरा. त्यामुळे भले पाण्यातनं अल्ल्याड पल्ल्याड जायला घाबरत होते. एखादा पट्टीचा पोहणारा त्यांना हाताला धरून नदी पार करून देत होता. हे असले अनुभव या लोकांना नवीन नव्हते. प्रत्येक पावसाळ्यात अशा वेळी चिंब ओलं होऊन घरी आलं की गाठोड्यातलं जुनेरं धोतरं लुगडं बाहेर पडायचं आणि तेच नेसून ते काम करायचे. तरी आताच्या ते आनंदी दिसायचे. पंधरवडा चांगला गेला आणि पुन्हा पावसानं डोळे वाटारले. एक दिवस कोरडा गेला, दुसरा दिवस कोरडा गेला, आठवडा झाला, 10 दिवस झाले, 15वडा कोरडा गेला. आता शेतातली पिकं करपायला लागली. जोमानं वाढलेल्या पिकांनी माना टाकल्या. उभ्या मोक्या पिकाची केविलवाणी अवस्था झाली. त्याहीपेक्षा चालत्या बोलत्या शेतकऱ्याची स्थिती केविलवाणी झाली. पिकं जगवावी कशी याकरता त्यांची केविलवाणी धडपड सुरू झाली. उठता बसता, कुठे जाता येता कुणी भेटलं की त्यांच्या चर्चा पिकं आणि पाऊस याविषयीच व्हायच्या. ते मनातली चिंता एकमेकांजवळ व्यक्त करत होते. सायंकाळी 7ची वेळ. पहिले बरं होतं बाप्पा, गरज पडली तेव्हा एरीवर मोठ धरत होते लोक. नवरा मोठ हाकले, बायको पाणी वलत होती. झोकं मोठ चाले. मोठ्याच्या येटावर बसून मोठ करे गाणं म्हणत इहरीतली भरली मोठ थारोळ्यात रिकामी करे. झुळझुळ पाण्याचा दांड वाहत राहे. पण आता काळ बदलला ना बाप्पा. झटपट वावर वलन होते म्हणून ज्यानं त्यानं मोटार पंप लावले आणि मोठा बंद पडल्या. मागही पडल्या. इतक्या माग का त्या मोठेचं चांबडं जागच्या जागी कडक वाळून गेलं ना. मोठाचा मूळचा आकारच नाहीसा झाला. मोठाच्या धावाही बुजल्या. काही लोकांनं त्या धावत आपले शेणखताचे उंकडे तयार केले. आताच्या या नवी पिढीले तर मोठ कशी राहते, कशी होती तेही नाही माहिती. चित्रातली मोठ दाखवावी म्हटलं तर आताच्या पुस्तकात तिचे चित्र नसते ना. रमा मुकुंदाला म्हणाली, पण मी म्हणतो तुला इतके काहून वाईट वाटून राहिलं. जुनं गेलं तर नवीन आलं ना. जुन्या मोठाईनं 8 रोज वलीत होत नव्हतं ते मोटार पंपानं आता 1 रोजात होते ना. हत्तीच्या सोंडातून पाणी पडावं तसं धब पाणी पापातून पडतंय. अजून काय पाहिजे. मुकुंदानं मोठ आणि पंपाची तुलना केली. त्यांच्यातल्या क्षमतेची तफावत सांगितली. त्यांच्या गुणधर्माची दखल घेत नवं का हवंसं वाटतं तेही तिला पटवून देण्याचा प्रयत्न केला. पण पाणी पाऊस पडला का हिरीवरचे नदीवरचे मोटर पंप काढून घेते ना कास्तकार. मासे उघाड पडली का पंप बसवाले वायरमनी सापडत नाही. मोठंचं तसं नव्हतं. मनात आलं तेव्हा मोठ हाकलता येत होती ना बाप्पा. लाईन लावो का कडक उन्हाळा तापो, मोठंचं काम अडत नव्हतं. आता तर बाप्पा आणखीन ते ठिबक सिंचन म्हणतात काय ते आलं. नवं निघते, जुनं मागं पडते. इतकं मागं पडते का जुन्या पिढीचा सगळ्यांना इसरच पडते. पण हे ठिबक लय भारी आहे म्हणा. उगाच जमीन दांडानं वाहणारं पाणी मुरत नाही. शिवाय नेमकं झाडाच्या बुडासीन पाणी पडते म्हणून थोड्या पाण्यात जास्त वलीत होते ना. म्हणूनच जाणकार म्हणते जुनं ते सगळं सोनं नसून नवं तेही हवंच, असं आमचे गुरुजी आम्हाला सांगते बरं. तिघही हसले. मुकुंदा मनोहर निचळकडे गेला. मनोहर पेटीत कपडे वगैरे सामान ठेवत होता. मनोहर, बसली का ग मोटार. नाही म्हणजे मीही एक दिवस किरायानं पाणी घेईन म्हणलं. सारे उभं पिकं वाळून राहिलेत का. आता खांडाण्या भरून बी काही फायदा होणार नाही. पुढचे 2-3 दिवस असे गेले तर दुबार पेरणी करायला लागन बाप्पा. ते येळ आली नाही पाहिजे म्हणून मी वायरमनकडे चक्रा करून राहिलो. पण तो नंबरवारी मोटारी बसून राहिला म्हणते. अजून 8-10 नंबर झाल्यावर नंबर आहे खरं. म्हणजे अजून 1-2 रोज तरी तो येऊ शकत नाही. मोठ्या कास्तकाराकडे गेला म्हणजे दिवसभर त्याची तिथून सुटकाच नसते ना.
या वावरातून त्या वावरात मोटारी बसवायला जाते ते, वायारून पडला एकटा आणि मोटारी झाले जास्त, त्याचा हेल्परही नाही हजर, ते त्याच्या गावाला गेला म्हणते. मी तर उद्या जाऊन राहिलो पचमडीले महादेवा, त्याचीच भुरभुर सुरू आहे माई. मी वापस येईपर्यंत चंदा लक्ष ठेवून सगळं. मग मनोहरनं चंदाला आवाज देऊन विचारलं, चंदा धोपटी धुतली काय? आवाजापाठोपाठ चंदा मनोहरची पत्नी बाहेर आली आणि म्हणाली, हा हो, धोपटी धुवून वाळत घातली. वाळली म्हणजे तिला हळदीनं पिवळी करतो आणि बेल भंडारा भरून ठेवतो, तुम्ही नको काळजी करू. मुकुंद भाऊजी बसा की, मी चहा ठेवलं तुमच्यासाठी, तुम्ही कावा तर येत नाही. बोलत बोलत चंदा आतमध्ये निघून गेली. मुकुंदा मनोहरला म्हणाला, मनोहर, आजकाल कोणी तर खांद्यावर धोपटे नेत नाही महादेवाला जाताना, मग तू तरी कायले? त्याचं काय आहे मुकुंद भाऊ, आमच्या घरी हे कित्येक पिढ्यापासूनची पचमडीची यात्रा करायची परंपरा चालत आली. महादेवाच्या रस्त्यानं निघालो कधी त्या देवा बेल भंडारा उधळणं आणि नागपंचमीले चौऱ्या गाड्यावर कढई करणं, ह्यो आमच्या घरी आज्या पंजेच्या काळापासूनची आहे पद्धत. ते पद्धत जशी होती तशीच मी चालवून राहिलो आणि महाकडून होते तवरीक मी हे चालवणार आहे. पुढचं पुढं पोरगं चालवते नाही चालवत, मी काही ते इले जबरदस्ती करणार नाही. हां, तर मी काय सांगत होतो का, बेल भंडारा धोपटीच्या खिशात भरला आणि धोपटी खांदावर घेतली का त्यातून हात घालून बेल भंडारा काढायला सोपा जाते ना. धोपटी जुनीच आहे, आजाच्या काळातली. कपडे मात्र मी सुटकेसमध्ये घेतले. बरं तू चालू दे, येतो मी. मुकुंदा पाठमोरा झाला. विचारा तो घरी आला. काय झालं, भेटला मनोहर? रमानं विचारलं. हा भेटला, पण थ्यो महादेवा जाऊन राहिला चौऱ्यागड पंचमडी कराले. 4-5 जण मिळून जीप करून चालले. नागपंचमीची यात्रा चुकवत नाही त्यो. हां, परवाची नागपंचमी, पण नागपंचमीची झड राहते पाण्याची. हेही नागपंचमी कोरडी नाही जाणार, नागाची फणी भिजवाले येतेच खरं पाणी. हा, तसं झालं तर चांगलंच आहे, पण आता कुठं ते जुने दिवस आणि कुठे नेम धरम राहिले जुने. सारं नवं नवं घडते, नवं नवं ऐकू येते. आपण पाहूनही राहिलो. पहिले एकही नगतीर कोरडं जात नव्हतं, आता तर सारे नगतीर कोरडे गेले. बेभरोसेचं झाला पाणी. सारे निसर्गाचं चित्र उलटं पालटं झाल्यावानी वाटते बापा मला तर. उन्हाळ्यात तर काही विचारूच नको. घरोघरी बाया आपल्या उन्हाळ्याचं वर्व करण्यात गुंतल्या राहे. आंब्याच्या, वांग्याच्या, बेदराच्या खुला करणं, त्या वाळवून भरून ठेवणं, वाकळी शिवणं, भुईमुंगाच्या शेंगा फोडणं, शेवळ्या, कुरड्या, पापड, वड्या, धापोडे, हे सर्वे करता करता उन्हाळा कसा जात होता तर कळत नव्हतं. उन्हाळा आला का आंब्याच्या रसाले पोरीबाळी माहेरपणाला येत होत्या. परिपावणीची रेलचेल राहत होती. पोरं बाळं मामाच्या गावाला जाण्यासाठी हरखेजून जात होते. आता सारं कसं उलटं पालटानं पालटच झाल्यावानी वाटते. आजकालचे पोरं कोणच्याच सुट्टीत मायबापाच्या कामी पडत नाही. दिवाळीच्या सुट्ट्या राहो का उन्हाळ्याच्या, पोरं हिचा अमका क्लास आणि तमका क्लास असं काही ना काही सुरू राहते. मुकुंदा भूतकाळात रमला होता. त्या आठवणी रमाजवळ ताज्या करत होता. अहो, आपलं पोरगं निदान नाही तर काही गाईचं चारा पाणी तरी करते ना, स्वतःचं काम स्वतःच करून घेते ना. पण श्रीमंताईच्या लेकराच्या हातात चहाचे कप आणि अंगात घालायच्या कपड्यापासून हातात द्यायला लागते. शाळा काले शिकणाऱ्या म्हणूनच पहिला नंबर येते म्हणते. साईने म्हणते काळाप्रमाणं बदलावं, पण आपल्यासारखाईनं खरंच होईन काय काळाप्रमाणं बदलणं? आता तर सुधारणा झाल्याच्या नावाखाली खाण्यापासून लेण्या नेसण्यापर्यंत सारा बदल होऊन राहिला. नवल वाटते आणि कवा कवा तर रागही येते. बाप्पा, तुले काहून नवल वाटते आणि राग या जोगतं असं काय घडलं? नवल नाही तर काय व, बायकाईचे 9 वारी गेले तर 5 वारी आली इथपर्यंत ठीक होतं. पण आता तर मॅक्शा का झग्गा का टॉप का काय अजून मानते ते आलं. आपल्यासारख्याचे लेकी सुनाईले तरी आपला देश तसा भेस टिकून ठेवावाच लागन ना. रमानं उलट मुकुंदालाच विचारलं. निसर्गाच्या लहरीप्रमाणे पैसेवाले शिकलेले लोक बदलते. पैशानं त्याईले सर्व करता येते. त्याईच्यासारखं आपल्यासारखेले पावलोपावली कसं बदलता येईल? ज्याचं त्याचं आपापल्या परी लेखाचं. आपल्या डोसक्याले कायलेच आपण जास्त ताण द्यावा, आहे त्यात समाधान राहावं. ठेविले देवाजीने तैसेची राहणे, बस मला इतके समजते बॉ. हो हो हो, कवा कवान तुम्ही साधू संतावानीच बोलता, ज्ञानी ध्यानी माणसावानी. महासमजण्या पलीकडचं हे समज. मग झोप आता लयरात झाली. उद्या दिवस निकाला म्हणजे थेच ये रे माझ्या मागल्या. महादेवा जातो गा देवा गा माझ्या, पंचमुखी गौरा पार्वती, मग बोला हर हर महादेव.
माझ्या घरी कारण शंभूदेवाले मूळ चिट्टी, ढवळ्या नंदीवर गिरिजा वराडी न येती, एक नाम पार्वती हर बोला हर हर महादेवा. रमा पोहा महादेवाले चालला वाटते. चालतं काय त्याले सारं कराले. अचानक दारात आलेली पंची उत्साहानं तिला विचारत होती. तिच्या होकाराची वाट बघत होती. अहो पंचे, मी वावरात जावाची तयारी करून राहिली बाई. पाहत नाही तू अजून किती कामावर रुकाचं येत. उद्याची नागपंचमी आहे. उद्या अजून वावरातलं वावराचं काय या कोपाचं काम नाही होणार. पण आता तू आलीच की दाराव, तर चल की बाई जाऊ. अगं बाया मग लवकर चल. कवाचा पोहा मारुतीजवळ जमलाय. लय बाया माणसं गेलेत. माय पोहा सारं कराले. मी म्हणलं तुलाही विचारावं एक शब्द, म्हणून आले बाई घाईघाईनं. अहो पण पंचे, मला एखादा रूपात तर घेऊ संग. महानावाचा तिथं चौऱ्या गाडावर मनोहरले कपूर तर लावायला सांगते ना बाई. असं म्हणत तिने चंचीत हात घालून रुपयाचं नाणं काढलं, कमरेत खोचलं, दाराला कुलूप लावून झपाझपा पावलं टाकत दोघीही निघाल्या. वाटेत त्यांना एक दोघी आयाबाया दिसल्या. त्याही पोहा सार करायलाच चालल्या होत्या. सर्वजणी गप्पा मारत मारुतीच्या पाराजवळ आल्या. तिथे असलेल्या आरतीतल्या कुंकवानं लाल केलेल्या अक्षता घेऊन त्यांनी महादेवाला जाणाऱ्या भक्तांच्या कपाळाला लावल्या. त्यांना वाकून नमस्कार केला. रमानं मनोहरजवळ रुपये दिला आणि म्हणाली, महानावानं चौऱ्या गाडाव कापूर लाव. तिचं त्याप्रमाणे अनुकरण उपस्थितांपैकी अनेकांनी केलं. आणि खिरणीचा प्रसाद आणजो आमच्यासाठी, असंही त्याला सांगितलं. आणि सगळे भक्तगण जीपमध्ये बसले. जीप पचमडीच्या दिशेनं निघाली. पोहा सार करणारे गावकरी आपापल्या घराच्या दिशेनं निघाले. आता काय व पंचे, इकडून जातेत ना तिकडून वापस येतात. बातच 2-3 दिवसात घरी वापस आपल्या गोकुळात हजर राहते भगत. हो बाई रमा, आता गाड्या मोटारी सिद्ध्या गडावरती जातात म्हणे. आणि भगत लगोलग दर्शन करून वापस बी फिरतेत. जागोजागी त्याईला थांबाचं कामच नाही पडत ना. आपल्या लहानपणी असं कुठं होतं बाई. त्या वक्ताले पोहा पायी चालत जात होता, म्हणून सारखे पडाव टाकत जात होते बिचारे. म्हणून ते एका पिप्प्यात ताण लाडू, भूक लाडू संग ठेवत होते. त्याच्या जोडीले कणिक, चून, तिखट, मीठ, तेल, चहा पावडर, डाळ, तांदूळ, स्वयंपाक करायसाठी तवा, पातेलं, चमचा सगळं संगत ठेवत होते ना. आणि भगत भक्तीने सगळ्याजणी मिळून स्वयंपाक करत होते. आता सारखं तवा कुठं बाई हॉटेल आणि खाण्यापिण्याची सोय. बिचाऱ्याच्या एका खांद्यावर धोपटी आणि त्या धोपटीत बेल भांडारान कापूर राहत होता. दिसला देव का उधळला बेल भांडारान लावला कापूर. हर बोला हर हर महादेव म्हणलं का निघालं पुढं. दुसऱ्या खांद्यावर घोंगडं राहत होतं. पाण्या पावसाची त्याची घोंगशी केली का त्याने अंगाव, आणि रातच्यानं तेच घोंगडं अंगाव पांघरून निजत होते. उभ्या रस्त्यानं महादेवाचं गाणं म्हणत जात होते आणि गाणं म्हणत वापस येत होते. भक्ताईच्या गाण्यानं सर्व पहाड दानानून जात होता. तवा चौऱ्याले जायसाठी 15 लागत होता. पहाड गंडलत होते. पहाड्यातनं पोहा सुखी सुरवाड घरी परत आला का सर्व गाव खुश होत होता. लय कठीणाची यात्रा होती. म्हणून पोहा निघाला म्हणजे घरी लाडणारे लढत होते बिचारे. आता तर लय सोपी झाली बाई यात्रा. पण रामा, आताचे भगत कसनी तरी कुठं पाळतेत व. त्या काळी घरचा एक माणूस यात्रेला गेला तरी तो घरी आल्याबरोबर घरचे सर्वजण अंग पाय धुवून त्यांच्या आरतीला हात लावत होते. भक्ताशिवाय दुसरे भगत कोणाच्या हातचा महिनाभर खात नव्हते. कुणाचा हात बोड झाला तर पुन्हा आंघोळ करत होते. सरावन महिनाभर हजामत नाही, दाढी नाही, बाजवर गादीवर झोपणं नाही. मोठा श्रीमंत असला तरी खाली घोंगडा हातरून झोपत होता. आता तर कोणाला कसली माहितीच नाही, न कोणता नेमधर्म नाही माहिती. महादेवाचे भगत मुक्या गाडीत बसून भुर्र जाते आणि भुर्र वापस येतात. आल्यावर मामदाई करत नाही का कोणतं गाण्याचं जागरणही नाही. घरातल्या घरात पसाभाऱ्याची कढई केली का झालं त्यांचं मावंद. हर हर बोला हरदेव महादेव म्हणलं ना का जोडले बाई हात. तिसरीनेही मध्येच आपलं मत व्यक्त केलं. त्यावर रमा पुन्हा म्हणाली, त्या वक्ताले ऋषी पंचमी होईपर्यंत रात्रभर जागून भगत घरोघरी गाणं म्हणत होते, कढई करत होते. दिवसभर वावरातले कामं, रातच्यानं आज ह्या भक्ताकडं उद्या त्या भक्ताकडं अशा प्रकारे गाणं चालत होते. 1.25 महिना या कढईचा प्रसाद हर एक घराच्या लोकाईले पुरत होता. आता ते समज गेलं बाई. दाड्या घोटून हजामत करू भगत हापिसात जाते आणि खेड्यापाड्यातही लोक सर्व काही उपचारापुरतं करते. आता कोणाले उरं काही नाही राहिला ना, आणि येळही नाही ना. मग आज काय घरीच का हो. नाही बाबाई रामा, जातो माय नेंदाले. उद्याची नागपची आहे, तेव्हा उद्याची तर मजुरी पडनच.
नागपंचीला कोणी खुरपण डावरे डुंडे नाही चालवत ना वावरात, म्हणून आराम आहे. तू वावरातली गोष्ट करते बाई, आम्ही तर घरी कधी काही कापकूप करत नाही. नागपंचीच्या अगोदर रातच्यान करून ठेवतो, मग भाज्याची चिरचार राहो का आणखीन काही. अहो रामा, आपल्या या भागात घरोघरी ह्योच नेम आहे ना बाई. मीही जातो बाई इकडून गेल्या वावरात. तू येळे मला बोलिवलं म्हणून मले पचमडीले जाणाऱ्या पोह्याचं दर्शन घडलं. कोणत्या रूपानं आणि कोणत्या संगतीनं देव भेटते बाबा. असं म्हणत रमानं पंचीचा निरोप घेतला.